नमस्कार अमरावती शहरातील शुक्रवार बाजार परिसरात 30 जानेवारी रोजी अमरावती महानगरपालिकेने मोठी संयुक्तिक धडक कारवाई करत अनधिकृत मांस विक्री आणि अतिक्रमणावर जोरदार कारवाई केली आहे। शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी ही कारवाई महापालिका आयुक्त सौम्य शर्मा यांच्या थेट आदेशानुसार राबवण्यात आली। गेल्या अनेक दिवसांपासून शुक्रवार बाजार परिसरात विनापरवाना मांस विक्री, रस्त्यावर उभी असलेली वाहने आणि अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत होत्या। या तक्रारीची गंभीर दखल घेत पशुवैद्यकीय विभाग, अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग आणि फैजरपुरा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने व्यापक मोहीम सुरू केली। तपासणी दरम्यान मांस विक्रीस कोणाकडेही अधिकृत परवाना नसल्याचे उघड झाले। तसेच अनेक दुकानदारांनी सार्वजनिक जागेत वाहने उभी करून अतिक्रमण केल्याचेही निदर्शनास आले। पूर्वसूचना म्हणून सर्व संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या, मात्र नियमांचे पालन न झाल्याने आज प्रत्यक्ष कारवाई करत अतिक्रमण हटवण्यात आली, वाहने जप्त करण्यात आली आणि अनधिकृत मांस विक्री थांबवण्यात आली। भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यात आली असून सागर नगरकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमण मुक्त करून वाहतुकीस पूर्णपणे खुला करण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की शहरातील स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेसाठी अशा संयुक्त कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार आहेत। नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही असा इशाराही प्रशासनाने दिला आहे। मच्छी अपने तुम लगा दुकान, पहले मच्छी की दुकान तुम मच्छी बेच रहा है उसने बात लगा दो दिखाइए, लाइसेंस नहीं है। चलो मांग रहे वाला जो बैठेंगे उसके लिए बोलना कि जो घाटा अपना है साथ में लेके जाओ, सीधे गए बोलने लेके जाकर अपने घर का काम आपको संभालने टेबल लगाओ।